जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. बाईंनी गण्याला विचारलं, आश्चर्य म्हणजे काय रे? गण्या, आश्चर्य म्हणजे चमत्कार किंवा नवल वाटावी अशी गोष्ट. बाई, बरोबर गणू, त्याचं एखादं उदाहरण सांग पाहू. गण्या, काल माझी आई सांगत होती की तुझ्या बाईंचं लग्न ठरलं हे एक आश्चर्यच आहे. जण्या, मित्रा, तुझ्या घरातून रोज हसण्याचा आवाज येतो. तुझ्या आनंदी जीवनाचं रहस्य काय? म्हण्या, माझी बायको मला चप्पल फेकून मारते. लागली तर ती हसते आणि नाही लागली तर मी हसतो. देवाच्या कृपेने जीवन हसत खेळत चाललं आहे. घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असते. वकील, एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्रीच तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला? नवरा, मी तिला लाडानं म्हटलं, जरा चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर. ती म्हणाली, तुम्हीच करा. तेव्हा समजलं की ही बाई एक नंबरची कामचोर आहे. मोना, मी किती सुंदर निबंध लिहिला, पण बाईंनी त्यावर केवळ छान असा शेरा दिला. उत्कृष्ट असा काही शेरा दिला नाही. छोट्या, अगं तुझ्या बाईंना उत्कृष्ट हा कठीण जोडाक्षर शब्द लिहिता येत नसेल. एक बाई खूप दिवसांनी ब्युटी पार्लरमध्ये जातात. फेशियल करून घेतात. फेशियल झाल्यानंतर तिथल्या मुलीला म्हणतात, मस्त फेशियल केलंस, तुझ्याकडं खूप अनुभव दिसतोय. त्यावर मुलगी म्हणते, नाही हो मॅडम, आज माझा पार्लरमधला पहिलाच दिवस आहे. याच्या आधी भांडी घासायचं काम करायचे. बाईच्या चेहऱ्यावरचा सगळा रंगच उडाला. एक बाई घरी कुत्र्याचं पिल्लू घेऊन आल्या. घरी आणल्यावर मोठ्या कौतुकाने त्याला ऑर्डर सोडू लागल्या. टॉमी इकडे ये, टॉमी तिकडं जा, टॉमी सलाम कर वगैरे. पण टॉमी काही केलं ऐकत नव्हता. हे बघून बाईचा नवरा मनातल्या मनात हसत होता. एकदा न राहून तो म्हणालाच, राहू दे, तुला नाही जमणार. त्यावर बायको भडकली. कसं नाही ऐकत बघतेस, सुरुवातीला तुम्ही अशीच नाटकं करत होतात. आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांपुढं भाषण करत असताना कॉलेजचे प्राचार्य म्हणाले, आपल्या कॉलेजचे नाव दिवसेंदिवस वाढत राहावे यासाठी पण काय करायला पाहिजे? एक आवाज आला, प्राचार्य बदलायला पाहिजेत. वडील वडील बंडूला विचारतात, काय रे, तू औषध पाण्याच्या टाकीत उभं राहून का घेत आहेस? बंडू म्हणाला, बाबा, डॉक्टर काकांनी हे औषध दिवसातून 3दा पाण्यातून घ्यायला सांगितलं आहे. भूगोलच्या तासाला गुरुजींनी विचारलं, अंतू, हत्ती कुठे सापडतो रे? यावर खुदूखुदू हसून अंतू म्हणाला, गुरुजी, तुम्ही माझी मस्करी करता काय? आहो, हत्ती ही लहान सहान चीज आहेत, तर ती गहाळ होईल आणि ती हुडकून सापडण्याचा प्रश्नच तयार होईल. पिंटूने बाबांना विचारलं, बाबा, गाढव माणसासारखा बोलू शकतो का हो? बाबा म्हणले, गाढवा नाही बोलू शकत, पण माणूस मात्र गाढवासारखा बोलू शकतो. मुलगी, आई, तुझे केस अधूनमधून पांढरे का ग झालेत? आई, अगं तू कसला ना कसला हट्ट धरून त्रास देतेस ना म्हणून. मुलगी, मग आई, तू तर माझ्या लहानपणी आईला भलतंच हैराण करून सोडलं असावंस, कारण आजीचे केस तर चुन्यासारखे सफेद झालेत. पिंटूने बाबांना विचारले, बाबा, गाढव माणसासारखा बोलू शकतो का हो? बाबा म्हणाले, गाढवा नाही बोलू शकत, पण माणूस मात्र गाढवासारखा बोलू शकतो. मिंटू, या रक्षाबंधनला गावाबाहेर जाणार आहे. चिंटू, का रे, अचानक काय झालं? कालपर्यंत आम्ही पिकनिकसाठी विचारत होतो, तर बहाणे सांगत होतास. मिंटू, अरे कालच माझ्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झाला. चिंटू, त्याचा गावाबाहेर जाण्याशी काय संबंध? मिंटू, अरे ती आता राखी घेऊन माझ्या मागे लागलीये. मुलगी, आज माझ्या भावानं मला तुझ्यासोबत बाईकवर पाहिलं. मुलगा, अरे बापरे, मग काय झालं? मुलगी, काही नाही रे, त्याने मला बस भाड्यासाठी दिलेले पैसे परत घेतले. माणूस एकांतात किंवा शांत वातावरणात असला की
अंतर्मुख होतो. स्वतःबद्दल विचार करू लागतो. आपले निर्णय चूक की बरोबर हे समजू शकतो. म्हणून कोणतेही लग्न वाजत गाजत धडाक्यात केलं जातं, जेणेकरून त्याला विचार करण्याची संधी न मिळो. बायको नवऱ्याला, अहो, तुम्ही मला पहिल्यांदाच बघायला आला होता तेव्हा मी कुठल्या रंगाची साडी नेसली होती ते आठवते का तुम्हाला? नवरा, माहीत नाही बायको. म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम नाही. नवरा, अगं वेडे, असं काही नाही. आत्महत्या करायला रेल्वे रुळावर झोपला तर तो बघतो का? येणारी ट्रेन शताब्दी आहे की राजधानी? दिगू नवीन शर्ट घालून ऑफिसला जातो. बॉस त्याचा नवीन शर्ट बघून म्हणतो, अरे वा, छान शर्ट आहे. तू स्वतः विकत घेतला का? दिगू, नाही सर, माझ्या भावानं गिफ्ट दिला. अच्छा अच्छा, मग ठीक आहे. मला वाटलं मी पगार जरा जास्तच देतोय की काय. प्रवासी महिला रिक्षा चालकास, भाऊ, चंद्रावर याल का? रिक्षा, हो पण 1200 कोटी लागतील. प्रवासी महिला, 1200 कोटी एवढं असे? चंद्रयान तर अवघे 600 कोटींमध्ये पोहोचले. रिक्षावाला, मॅडम, पुन्हा MT भाडं मिळणार नाही. यावं लागेल, डबल चार्ज लागेल. यायचं तर बोला. बायको लाडात येऊन नवऱ्याला म्हणते, तुम्ही अशी 2 वाक्ये बोला ज्यातलं पहिल्यानं मी खुश होईन आणि दुसऱ्यामुळं मला राग येईल. नवरा हिंदी पिक्चरच्या हिरोची पोज घेऊन म्हणतो, तू मेरी जिंदगी हो, आग लगे इसी जिंदगी को. तेव्हापासून नवरा फरार आहे. 92 वर्षाच्या आजोबांना एक फोन आला. सर, एक मस्त स्मॉल कॅप म्युच्युअल फंड घ्या. 5 वर्षात पैसे डबल होतील. आजोबांनी जबरदस्त उत्तर दिले. बाळा, मी वयाच्या अशा टप्प्यावर आहे की जिथं मी केळीसुद्धा कच्ची खरेदी करत नाही. शाळेत मॅडम बंड्याला विचारतात, मॅडम, बंडा मोठा झाल्यावर तू कोण बनणार? बंड्या, मॅडम, मी CA बनणार. सर्व शहरांमध्ये माझे क्लायंट असतील. विमानानं मी प्रवास करेन. 5 स्टार हॉटेलमध्ये मी राहीन. माझ्याकडे महागड्या गाड्या असतील. 5-10 नोकर असतील. आणि मॅडम, बस बंड्या, मुलांना तुम्हाला इतकं मोठं उत्तर देण्याची गरज नाही. एका वेळेत उडीत दिलं तर चालेल. पिंकी, तू सांग बरं, तू मोठी होऊन कोण होणार? पिंकी, मॅडम, मी बंड्याची बायको होणार. वर्ग जोमात, मॅडम कोमात. परीक्षेचा पेपर हातात आला. मला त्यातलं काहीच येत नव्हतं. माझी चुळबुळ सुरू झाली. तेवढ्यात मागून मॅडमचा आवाज आला, बंड्या, सरळ बस. मागचा मुलगा तुझी कॉपी करतो. आई शपथ, छाती अभिमानानं फुलून आली. नवरा नेहमीप्रमाणे मद्यपान करत बसलेला असतो. बायको वैतागते आणि ग्लास घेऊन स्वतःच्या तोंडाला लावते. नंतर तोंड वाकडं करते. इश, किती कडू आहे. नवरा संधी साधून म्हणतो, बघितलंस, आम्हाला किती त्रास होतो. तुम्हाला वाटतं आम्ही मजेसाठी दारू पितो. डॉक्टर पेशंटला, उद्या सकाळी तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना भेटू शकता. पेशंट, पण डॉक्टर, माझ्या घरातलं कोणी जिवंत नाही. डॉक्टर, मला माहीत आहे. पेशंट, त्याच दिवशी गेला.